बटाट्यासोबत फक्त या दोन वस्तू मिसळून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावा. तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे वांगाचे डाग असो, काळे डाग, धब्बे, कितीही वर्षापूर्वीची जुनी टॅनिंग असू द्या, ती अतिशय वेगाने कमी व्हायला मदत होईल. त्यासाठी या बटाट्यापासून आज आपण अतिशय सुंदर अशी रेमेडी तयार करणार आहोत. तसे तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम तर दूर होतीलच, त्याचबरोबर फेशियलपेक्षाही 100 पट ग्लो तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर बघायला मिळेल. त्यासाठी आजची ही रेमेडी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर मग आता वेळ वाया न घालवता या ठिकाणी रेमेडीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला एक मीडियम साईजचा म्हणजे मध्यम आकाराचा बटाटा घ्यायचा आहे. तर बटाटा हा आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यावर जी माती वगैरे असते ती सगळी निघून जाईल. आणि त्यानंतर आपल्याला या बटाट्याची जी साल आहे ती सगळी काढून घ्यायची आहे. तर बटाट्यामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टीची भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेवरील कितीही जुने वांगाचे डाग असू द्या, पिगमेंटेशन म्हणजे काळे डाग, धब्बे, मेलाझ्मा असू द्या, ते अतिशय वेगाने कमी करायला बटाटा हा खूपच जास्त महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी बटाट्यामध्ये जे स्टार्चचं प्रमाण आहे ते आपल्या त्वचेसाठी खूपच जास्त लाभदायक राहणार आहे, म्हणजे इफेक्टिव्ह राहणार आहे. त्यासाठी आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे. तर मिक्सरमध्ये देखील तुम्ही ग्राइंडरच्या मदतीने हा बटाटा ग्राइंड करू शकतात किंवा याची पेस्ट तयार करू शकतात. परंतु या ठिकाणी मी किसणीच्या साहाय्याने बटाटा किसून घेते, जेणेकरून याच्यातला आपल्याला जो स्टार्च आहे किंवा रस आहे तो चांगल्या प्रकारे काढता येईल. तर साधारणतः एक मध्यम आकाराच्या बटाट्यापासून 2 ते 3 टेबलस्पून एवढा स्टार्च यामधनं निघत असतो. तर हा जो बटाट्याचा किस आहे तो आपल्या त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी किंवा स्क्रबिंग करण्यासाठी देखील खूप चांगल्या प्रकारे हेल्प करत असतो. तर ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर आता आपल्याला एका चाळणीच्या मदतीने एका स्वच्छ बाउलमध्ये म्हणजे वाटीमध्ये या बटाट्यापासून जो स्टार्च आहे किंवा रस आहे तो सगळ्या चाळणीच्या मदतीने काढून घ्यायचा आहे. तर हो, तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातनं किंवा शहरातनं बघताय ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय ते. तर चला आता या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे ह्या बटाट्यामधला सगळा रस काढून घ्यायचा आहे. आणि जो बटाट्याचा किस उरलेला आहे त्याचा उपयोग तुम्ही हातापायांवरचा मळ काढण्यासाठी किंवा स्क्रब करण्यासाठी देखील यूज करू शकतात. तर बघू शकताय तुम्ही साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून एवढा बटाट्याचा ज्यूस निघालेला आहे. तर यामध्ये स्टार्चचं प्रमाण भरपूर जास्त आहे, जे आपल्या त्वचेला खोलवर जाऊन स्वच्छ करायचं काम करत असतो. तर चला आता यामध्ये आपल्याला पहिलं इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजे राईस फ्लोअर म्हणजेच तांदळाचं पीठ. जर का तुमच्याकडे राईस फ्लोअर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये तांदूळ हे ग्राइंड करून घ्या. आपल्याला फाईन असं पावडर या ठिकाणी राईसचं लागणार आहे. तर राईस फ्लोअरमध्ये व्हिटॅमिन सी आणि ईचं प्रमाण भरपूर जास्त असतं, जे की आपल्या त्वचेला नॅचरल ब्राईटनिंग इफेक्ट द्यायला मदत करत असतं. त्याचबरोबर आपली चेहऱ्याची त्वचा ही तेवढ्याच जास्त प्रमाणात फ्लॉलेस देखील होत असते. तर आता साधारणतः आपल्याला 1 टेबलस्पून एवढं राईस फ्लोअर यामध्ये ॲड करायचं आहे. आता आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट यामध्ये ॲड करायचं आहे, ते म्हणजे बेसन पीठ. तर बेसन पिठामध्ये नॅचरल क्लिंजर प्रॉपर्टी जी खूप जास्त असते, जे की आपल्या त्वचेला नॅचरल क्लीन करायचं काम करते. तसेच इन्स्टंट ग्लो देखील आपल्या त्वचेवर बेसन पिठामुळे येत असतो. तर आता यामध्ये आपल्याला पुढचं इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजे कस्तुरी हळद म्हणजेच व्हाईट टर्मरिक. जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर किचनची हळद जर का तुम्ही घेत असणार तर फक्त 1 पिंच एवढी घ्या. कारण बऱ्याच वेळा केमिकलयुक्त किंवा मार्केट बेसमधली जी हळद आपण किचनमध्ये यूज करतो त्यामध्ये कलर किंवा केमिकलचा यूज केलेला असतो. त्यामुळे आपल्या त्वचेवर त्याचे रिॲक्शन देखील होऊ शकतात. त्यासाठी शक्य होत असेल तेवढं कस्तुरी हळद वापरायचाच प्रयत्न करा, जे की आपल्या त्वचेला इन्स्टंटली ब्राईट करायचं काम करत असते. तर आता आपल्याला यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजे मुलतानी माती पावडर. तर ऑर्गॅनिक असं मुलतानी माती पावडर यूज करा, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. तर मुलतानी माती ही आपल्या त्वचेवरील जे एक्सेस ऑइल असतं ते रिमूव्ह करायला खूपच जास्त इफेक्टिव्ह असते. तर आता आपल्याला यामध्ये पुढचा घटक ॲड करायचा आहे, ते म्हणजे दही. जर का तुमच्या त्वचेला दही सूट होत असेल तर तुम्ही दह्याचा यूज करा किंवा दह्याच्या जागेवर तुम्ही कच्च्या दुधाचा किंवा गुलाबजलचा देखील वापर करू शकतात. तर साधारणतः 1/2 टेबलस्पून एवढं दही आपल्याला घ्यायचं आहे. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण खूप जास्त असतं, जे की आपल्या त्वचेला नॅचरल ग्लो करण्यासाठी किंवा काळे डाग, धब्बे, वांगाचे डाग रिमूव्ह करण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल असतं. तर आता दही ॲड केल्यानंतर यामध्ये आपल्याला
ॲलोवेरा जेलचा वापर करायचा आहे. मार्केट बेसमधलं ॲलोवेरा जेल येतं त्याचा यूज मी केलेला आहे. जर का तुम्हाला प्लांट बेसमधलं ॲलोवेरा जेल सूट होत असेल तर तुम्ही त्याचा देखील यूज करू शकतात. आता यामध्ये आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजेच रोज वॉटर. तर रोज वॉटर हे आपल्या त्वचेला नॅचरल टोनिंग करायचं काम करतं. त्याचबरोबर नॅचरल टोनर प्रॉपर्टीज रोज वॉटरमध्ये भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेवरील जी ओपन पोर्स आहेत ते देखील श्रिंक करायला किंवा मिनिमाइज करायला रोज वॉटर खूप जास्त चांगल्या प्रकारे मदत करत असतं. तर आता रोज वॉटर ॲड केल्यानंतर आपल्याला हा फेस पॅक चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्यामधले जेवढे देखील इन्ग्रेडियंट आहेत ते चांगल्या प्रकारे ॲक्टिवेट होतील आणि त्याचा रिझल्ट हा आपल्या त्वचेवर खूप छान असा आपल्याला बघायला मिळेल. तर आता फेस पॅक या ठिकाणी रेडी झालेला आहे. आता हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा आहे ते तेवढंच महत्त्वाचं आहे. तर आता फेस पॅक अप्लाय करायच्या आधी आपल्याला चेहरा हा स्वच्छ वॉश करून घ्यायचा आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं कॉस्मेटिक आपल्या त्वचेवर नको असायला. तर आपण कुठलीही होम रेमेडी ज्यावेळेस चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यावेळेस ती कशा पद्धतीने अप्लाय करतो यावर देखील त्याचा रिझल्ट हा खूप जास्त प्रमाणामध्ये डिपेंड असतो. त्यासाठी आपण चांगल्या प्रकारे जर का व्यवस्थित अशा रीतीने तिला चेहऱ्यावर अप्लाय केली तर त्याचा रिझल्ट हा आपल्याला खरंच इन्स्टंट बघायला मिळतो. तर आता चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय करत असताना लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये किंवा सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर चेहऱ्यावर या ठिकाणी हा फेस पॅक असाच न राहू देता 4 ते 5 मिनिटासाठी हलके हाताने मसाज नक्की करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर याचा रिझल्ट खरंच खूप चांगला बघायला मिळेल. तर आता चेहऱ्यावर मसाज करत असताना सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला हलक्या हाताने पूर्ण त्वचेला मसाज करायची आहे, जेणेकरून यामध्ये आपण जे राईस फ्लोअरचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्या त्वचेला नॅचरल एक्सफोलिएशन देखील होतं. तसेच तुमच्या त्वचेवर जर का जास्तीचे ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असतील किंवा डेड स्किन ही जास्तीची असेल ती देखील रिमूव्ह व्हायला या प्रोसेसमुळे खूप जास्त मदत होत असते. तर आपण आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी किंवा आपल्या त्वचेच्या ट्रीटमेंटसाठी वेगवेगळ्या प्रकारचे महागडे असे प्रोडक्ट यूज करतो किंवा महागडे असे केमिकलयुक्त फेशियल आपण करून घेतो, परंतु त्याचा पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला मिळत नाही. याउलट आपल्या त्वचेवर रिॲक्शन होत असतात. परंतु होम रेमेडीजमुळे किंवा घरगुती उपायाने कुठल्याही प्रकारचं नुकसान आपल्या त्वचेवर होत नसतं. आपण या ठिकाणी हा जो फेस मास्क तयार केलेला आहे यामध्ये आपण सगळ्या वस्तू या नैसर्गिकरित्या ॲड केलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारच्या केमिकलचा यूज न करता या होम रेमेडीज तयार करत असतो. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो. तर आता फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर मसाज झाल्यानंतर या ठिकाणी फेस पॅकची सेकंड लेअर अप्लाय करायचं कधीच विसरायचं नाही. ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची असते. तर चला आता फेस पॅकची सेकंड लेअर अप्लाय झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी ड्राय होऊ द्या आणि चेहरा धुवायच्या आधी देखील आपल्याला एकदा 2 ते 3 मिनिटासाठी अशा प्रकारे चेहऱ्याला मसाज नक्की करायची आहे, कारण जेणेकरून जो फेस पॅक आपल्या चेहऱ्यावर ड्राय झालेला असतो त्याला देखील जेवढी देखील डेड स्किन ही चिटकलेली असते ती चांगल्या प्रकारे रिमूव्ह व्हायला मदत होत असते. आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्या. आणि आता यानंतर आपल्याला चेहऱ्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं कधीच विसरायचं नाही आहे, कारण फेस पॅकमुळे जो ग्लो आलेला असतो किंवा थोडी ड्रायनेस चेहऱ्यावर झालेली असते ते देखील हायड्रेट करायचं काम मॉइश्चरायझर करत असतं. तसेच आपल्या चेहऱ्यावर वाढत्या वयानुसार जे सुरकुत्या पडलेल्या असतात ते देखील कमी करायला मॉइश्चरायझर हे खूप चांगल्या प्रकारे मदत करतं. त्यासाठी कुठलीही होम रेमेडी अप्लाय केल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावायला कधीच विसरायला नको. तर मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर अशा प्रकारे चेहऱ्याला मसाज नक्की करा. यामुळे आपल्या चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन हे खूप चांगल्या प्रकारे होऊन त्वचेला एक नैसर्गिक चमक मिळत असते. तसंच डोळ्याखाली जी काळी वर्तुळे असतात ती देखील कमी व्हायला या प्रोसेसमुळे खूप जास्त मदत होते. तर या ठिकाणी आपल्याला जॉलाईनला देखील चांगल्या प्रकारे मसाज करायचे आहे, जेणेकरून आपल्या फेसला अतिशय चांगला असा शेप देखील येईल आणि आपल्या त्वचेला इन्स्टंट ग्लो देखील आपल्याला बघायला मिळत असतो. तर चला आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. तोपर्यंत बाय.